आज आपण पाहणार आहोत मैत्रीची अद्वितीय गाथा। ही गोष्ट आहे राजा आणि कवी यांच्यातील मैत्रीच्या अमर गाथेची। राजा म्हणजे केवळ तलवार चालवणारा नाही, तो विचारांचा, शब्दांचा आणि भावनांचाही राजा असतो। आणि जेव्हा अशा राजाला भेटतो एक निष्ठावान कवी, तेव्हा जन्म घेतो इतिहासातला एक अजरामर अध्याय। संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर पुत्र आणि दुसरे छत्रपती। त्यांचे व्यक्तिमत्व शूर पण तितकंच विद्वान। संस्कृत, फारसी, मराठी, तेलुगू, उर्दू इतक्या भाषांवर प्रभुत्व असणारा हा राजा एका कवीशी जीवाभावाचं नातं जुळवतो। तो कवी होता कवी कलश। मूळचा उत्तर भारतातील ब्राह्मण, संस्कृत भाषेत पारंगत। संभाजी राजांच्या विचारावर फिदा होऊन ते थेट मराठा दरबारात दाखल झाले। एकीकडे तलवार, दुसरीकडे शाई, या दोघांची मैत्री निर्माण झाली संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि ज्ञान यांच्या आधारावर। कवी कलश हा एक केवळ दरबारी नव्हता, तो होता राजांचा आत्मीय मित्र, विचार सखा आणि अंतिम श्वासापर्यंतचा सोबती। जेव्हा मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं, तेव्हा कोणताही सरदार, सेनापती न दिसता एकच माणूस आपल्या राजाबरोबर उभा होता, तो म्हणजे कवी कलश। दोघांनीही अमानुष छळ सहन करावा लागला, पण त्यांनी धर्मत्याग नाही केला, माफी मागितली नाही आणि इतिहासात शौर्याचं अद्वितीय उदाहरण बनले। छळ, यातना, शरीर छिन्न विछिन्न, पण संभाजी महाराजांनी दिलेला विचार आणि कवी कलशांनी दिलेली साथ, ही मैत्री आजही हजारो मराठी मने उजळवते। एका राजाची तलवार आणि एका कवीचे लेखन, या दोघांनी लिहिलं होतं एक अमर गाथा, मैत्री, निष्ठा आणि शौर्याची। जर तुम्हालाही वाटत असेल की अशी मैत्री आजच्या काळात दुर्मिळ आहे, तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय संभाजी, जय कवी कलश आणि अशाच वीरगाथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।